नमस्कार. जागतो संयमी तिथे या पुस्तकाचा पुढचा भाग आपण आता ऐकणार आहोत. आया बहिणींची लज्जा तरी. एकदा एका गावाशी येत असताना रस्त्याच्या दोहो बाजूस बसलेल्या 10-12 स्त्रिया मला पाहताच लज्जेने तशाच पटकन उभ्या राहिल्या. गावोगाव असा हिडीस प्रकार वारंवार अनुभवास येतो. गाव लहान मोठा असेल त्या मानाने सभोवारचे वातावरण या मलाच्या दुर्गंधीने व्यापलेले असते. या दुर्गंधीचा कोट भेदून गेल्याशिवाय गावात प्रवेश करणे अशक्य असते. मुले मुली, स्त्रिया पुरुष सगळेच त्यात असतात. अनेक गावातल्या मंडळींशी मी हा विषय युक्तियुक्तीने काढून पाहिला. विशेषतः स्त्रियांची कुचंबणा आणि आपत्ती माझ्या अंतःकरणात सरत असतानाही तत्संबंधाने एकदमच उघड बोलण्यास मला संकोच वाटू लागला. आरोग्य बिघडते, रोगराई पसरते इत्यादी सांगण्याचा त्यांच्यावर काहीच परिणाम होत नसे. तुम्ही म्हणता इतकी घाण नाही आणि वाडवडिलांपासून असंच चालत आलंय, हेच त्यांचे मुद्दे पालुपदासारखे माझ्या कानावर आदळत होते. वाडवडील खादीच वापरत होते, मग तुम्ही का नाही वापरत हा प्रश्नही मी विचारला. सोनखत या दृष्टीनेही मी हा विषय त्यांच्यापुढे मांडून पाहिला. पण हसून काहीतरी वेळ मारून न्यायची एवढंच त्यांना माहीत. आया बहिणींची लज्जा रक्षण करण्याचा विचार सुद्धा कसा येत नाही, असं अंजन घातल्यावर मात्र काहीतरी करावं असा विचार त्यांच्या मनात येत असे. सवाई मुक्तीला माझी योजना तुटपुंजा स्वरूपात का होईना अंमलात आणू शकलो. उद्योग मंदिरातील एका उत्साही तरुणाला बरोबर घेतलं. हातात टिकाव, खोरे, घमेलं घेऊन गावकऱ्यांबरोबर बराच विचार करून संडास तयार करण्यासाठी जागा ठरवली होती तिथं गेलो. माझ्या योजनेप्रमाणे 2 चर खोदून तयार केले. 2 उभ्या लांब दांड्यांवर शिड्यांसारख्या फळ्या ठोकून त्या चरांवर ठेवल्या. भोवती तट्ट्या बसवला. आत एका खोक्यात माती भरून ठेवली आणि त्यातच जाड पत्र्याचे बनवलेले छोटेसे फावडे मलावर माती टाकण्यासाठी ठेवून दिलं. पुढील काम म्हणजे या चरांचा उपयोग कसा करायचा हे स्त्रियांना समजावून सांगणे होय. ते काम माझ्या पत्नीकडून होत होते. आम्ही चर खणू लागल्याबरोबर गावात अनुकूल प्रतिकूल टीका होऊ लागली. पुढे मोठी अडचण ही वाटू लागली की स्त्रियांना एकट्याला आत जाण्यास भीती वाटू लागली. ही भीती घालवण्यासाठी कित्येकदा माझ्या पत्नीला त्यांच्याबरोबर जावं लागे. कोणी पुरती माती टाकली नसेल तर तीही टाकावी लागे. मधून मधून खोक्यात पुन्हा माती भरून ठेवण्याचे कामही आम्हीच करत होतो. त्या काळी मी आसपासच्या खेड्यात सवडीनुसार फिरून लोकांना लाहोरच्या काँग्रेस स्वातंत्र्याच्या ठरावाचे रहस्य समजावून सांगत होतो. एक सरकारी अधिकारी गावात होते. त्यांनी मला बोलावून घेऊन बरेच प्रश्न विचारले. स्वराज्याचा ठराव लोकांना तुम्ही सांगता म्हणजे तुम्ही त्यांना काय करायला सांगता हा प्रश्न. मी मोकळेपणाने उत्तरे दिल्यावरही ते खोदून खोदून पुन्हा विचारत होते. शेवटी शक्य तितकी शांती राखून मी म्हणालो, माझे तूर्त काम त्या ठरावाचे महत्त्व समजावून सांगणे इतकेच आहे. पण अगदी आज लोकांना मी काय करण्यास सांगू इच्छितो म्हणाल तर आमच्या गावच्या लोकांना मी सध्या संडासाचा योग्य उपयोग कसा करावा तेच सांगत आहे. तेच माझे तूर्त स्वराज्य आहे. त्यातच माझे चित्त गर्क झाले आहे. तेही हसले. काही बित्तम बातमी मिळेल अशी त्यांची अटकळ होती. 1930 सालच्या चळवळीत मी तुरुंगात गेलो. तुरुंगात इतर अनेक विचारांबरोबर असे विचार येऊ लागले की चर भरल्यानंतर त्या शिड्या दुसऱ्या 2 चरांवर ठेवायच्या आणि हे भरलेले चर काही दिवसांनी उपसून पुन्हा उपयोगासाठी तयार ठेवायचे. इतकं काम गावकरी करतील का? मी मोकळा असेपर्यंत हे चर उपसण्याचे काम हातून होऊन गेले असते म्हणजे चिंता नव्हती. परंतु शिक्षा संपून परत गावी जाताच मला असे समजले की उद्योग मंदिरातील तरुणांनी
हे सर्व काम स्वयंस्फूर्तीने करून टाकलं. मला अत्यानंद झाला. गावात सुरू झालेले कोणतेही विधायक कार्य मी नसलो तरीही चालू राहावे असा माझा नेहमी प्रयत्न असे. मी तुरुंगात गेल्यावर इतर कामे चालू राहतील याची मला खात्री होती, परंतु हे कार्य उरकण्याचे मनोधैर्य लोकांना राहील की नाही याबद्दल शंका होती. स्वराज्याचे अधिकार उपभोगण्यास त्यांनी आपली लायकी सिद्ध केल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन केले. अल्लाने खैर केली. जिल्ह्यातील निरनिराळ्या भागात सूत कातण्याचे काम जारीने वाढू लागले. पेरूंची मागणी वाढू लागली. अर्थातच पिंजऱ्यांची संख्याही वाढवावी लागली. एकदा एका गावी एक पिंजारीण आहे असं ऐकून कापसाचं एक पोते, तराजू आणि वजन इत्यादी सामग्री घेऊन मी त्या गावी गेलो. घराशी जाऊन खांद्यावरून पोते उतरले आणि बाईंना हाक मारली. बाई, तुम्हाला पेरू करता येतात का? हो असं म्हणून माझ्या पुढच्या पोत्याकडे पाहून तिने उत्सुकतेने म्हटलं, भाऊ, यात काय रू आणला आहे? माझ्या तोंडून होय निघताच तिच्या डोळ्यात जे अपूर्व तेज चमकले ते मला अद्याप भासमान होत आहे. तिनं मोठ्या उत्साहानं उद्गार काढले, आज अल्लानं माझ्यावर खैर केली. बाई विधवा होती. आपल्या विधवा मुलीसह राहत होती. खेड्यात कामधंदा मिळत नव्हता. डोळ्यात आसू आणून ती म्हणाली, भाऊ, तुम्ही माझ्या घरात पैसाच आणून टाकलात. गावात पाऊल टाकताच आसपास खेळत असलेली मुले पेनावाला उन्हा, पेनावाला उन्हा असे ओरडत घरोघरी धूम ठोकत, म्हणजे पेरूवाला आला. सूत कातणाऱ्या बाया नवे पेरू येण्याची चातकाप्रमाणे वाट पाहत असत. ठराविक दिवस चुकला की अगदी रागावून चिडून जात, कारण त्यांची रोज आणा सव्वा आण्याची कमाई बुडे. सूत कातणाऱ्या बायकांना रोजी काय मिळते हा प्रश्न अनेकांनी अनेक वेळा मला विचारला आहे. खुद्द श्रीयुत नरसिंह चिंतामण उर्फ तात्यासाहेब केलकर यांनी एका वर्षाच्या अंतराने 2 वेळा मला हाच प्रश्न विचारलेला आहे. पण मी दिलेल्या उत्तराने त्यांना या कार्याबद्दल काही आस्था किंवा प्रेम वाटू लागलेसे मला दिसत नाही. दिवसेंदिवस सूत सुधारत होते. विणकामही अधिकाधिक सफाईदार निघू लागले होते. आमचे टॉवेल आणि 2 सुती खादी तर हिंदुस्थानातल्या इतर कोणत्याही प्रांताच्या खादीत उठून दिसेल अशी निघू लागली. परंतु इतर प्रांतांच्या मानाने ही खादी जरा महाग पडत असे. त्याची काही मुख्य कारणं अशी होती. आमचं विणकाम करण्यास चांगले कारागीर असलेले मोमीन आणि कोष्टी लोक तयार होत नसत. त्यामुळे सर्व भिस्त महारांवरच टाकावी लागे. जाड आणि अरुंद खाद्या विणण्याची परंपरा सोडण्यास महार तयार होत नसत. त्यांच्या खूप हातापाया पडावं लागे. सभा भरवून त्यांचे गौरव करणे, बक्षिसं देणं, ते मागतील तसे माग आणि फण्या त्यांना देणं, आगाऊ रकमा देणं इत्यादी हर प्रकार करून त्यांना राजी ठेवण्याची शिकस्त करण्यात येईल. तरी त्या मानाने प्रगती अल्प होत असे. आमच्या भांडवलाची उलथापालत म्हणजे टर्नओव्हर ही सुद्धा कमी होती. ज्या महाराष्ट्राने आपल्या कणखरपणाच्या आणि कंटकपणाच्या जोरावरच शत्रूची दाणादाण करून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली, तोच आपली ऐतिहासिक आणि राष्ट्रीय परंपरा विसरून खादी टोचते, बोचते, जड लागते असा नखरा करू लागला. खादीची चळवळ व्यवहार शून्यतेच्या आणि अर्थशास्त्रातील अज्ञानाच्या पायावर उभी राहिली आहे अशी महाराष्ट्रातील कित्येकांनी ओरड सुरू केली होती. आधीच लोकमान्यांचे स्वदेशी ॲट अ सॅक्रिफाईस
म्हणजे स्वार्थत्यागपूर्वक स्वदेशीचे तत्व कृतीत उतरवण्याचा फार उल्हास, त्यात हा फाल्गुन मास. या सर्वांचा परिणाम असा झाला की खेड्यापाड्यात भटकून गोळा केलेले सूत महार मंडळींच्या दारी खेटे घालून विणून घ्यायचं आणि मग ते ताग्यांचे भारे खांद्यावर घेऊन गिऱ्हाईक पाहात आणि प्रसंगी होतील त्या कुचेष्टा आणि अपमान सोसून विकण्यासाठी दारोदार फिरायचं. देवास वस्त्र. एकदा एका खेड्यात मला एक अशी बातमी समजली की तेथील एक कासार जातीच्या बाईने देवापुढे वाती म्हणून जाळण्याकरता पुष्कळ सूत कातले आहे. वातीसाठी कातलेले सूत ते किती असणार आणि त्यात पाहायचे काय असा विचार करीतच माझी पावले त्या घराकडे वळू लागली. मी मनात विचार केला की अशा मेहनती बाईचे लक्ष रहाटावर सूत कातण्याच्या कामी सहज गुंतवता येईल. आणि या बाई खूप श्रीमंत असल्यामुळे त्यांनी वस्त्र स्वावलंबनार्थ सूत कातण्यास सुरुवात केली तर त्यांचे अनुकरण करण्यास इतर बायांना स्फूर्ती होईल असे मनात म्हणतच मी त्या बाईंच्या घरापाशी गेलो. त्या बाईंना पाहताच मी म्हणालो, तुम्ही वाती करता बरंच सूत कातलं आहे. हे ऐकून ते सूत पाहण्यास मी आलो आहे. त्या पोक्त आणि साध्वी बाईने आल्हादपूर्वक बसा बैठकीवर, मी घेऊन येते असं म्हटलं आणि लगेच घरातून एक डबा आणून बैठकीजवळ जमिनीवर ठेवला. मी डबा जवळ ओढून घेणार होतो तोच बैठकीवरून त्याला न शिवण्याची सूचना देऊन त्या म्हणाल्या, ते देवासाठी काढलंय. त्या बाईंच्या भाविकपणाबद्दल मनात अचंबा करीत मी बैठकीवरून उठून जमिनीवर बसलो आणि डब्याचं झाकण उघडून पाहतो तो आत अगदी बर्फासारखं शुभ्र सुताचे चेंडू पाहून मी आश्चर्यचकित झालो आणि म्हटले, इतकेच का, आणखी काही आहेत? आणखी आहेत ना असं म्हणून पटकन त्यांनी 3 डबे आणले. त्यात 2 डबे फुलवातींचे होते आणि एक तसाच मोठा डबा पांढऱ्या शुभ्र सुताच्या चेंडूंचा होता. क्रिकेटच्या चेंडूंसारखे टणक चेंडू होते ते. हे सर्व पाहून माझ्या तोंडाला पाणी सुटलं आणि माझ्या डोक्यात घोळणारा विचार दृढ झाला. तथापि याचे वस्त्र विणणे फार त्रासदायक होणार होते. तरी पण मी हिम्मत करून विचारलेच, बाई, तुम्ही इतक्या मेहनतीनं काढलेलं हे सूत देवापुढे जाळून टाकण्यापेक्षा याचं देवाला वस्त्र करून अर्पण करणे तुम्हाला पसंत नाही का? त्यांनाही अचंबा आणि अकल्पित गोष्ट ऐकलीस वाटून म्हटलं. त्या म्हणल्या, याचं वस्त्र विणता येईल? हे होणार आहे अतिशय तापदायक, परंतु तुमच्यासारख्या मेहनती आणि भाविक स्त्रियांच्या श्रमाचे चीज व्हावे म्हणूनच मी हे विणायचे पत्करतो. पण तुम्ही यापुढे इतके श्रम हाताने सूत वळण्यात न घालवता रहाटावरच अशाच निवडक बोंडांचे शुभ्र सूत काता. म्हणजे तुम्ही इतके सूत काताल की देवाच्या अंगावर जी विलायती वस्त्रे असतात त्यांच्याऐवजी तुमच्या हातच्या सुताची पवित्र वस्त्रे खानदेशातील सर्व देवांच्या अंगावर घालण्यास पुरतील. त्या बाईंचा आनंद गगनात मावेनासा झाला. मी ते सुताचे चेंडू आणून उद्योग मंदिरात दिले. त्याचे वस्त्र तयार करण्यास त्याच्यावर किती संस्कार करावे लागले आणि किती श्रम पडले त्याचा हिशेबच नाही. तेथील कष्टाळू आणि मेहनती तरुणांनीच माझी इच्छा पार पाडली. कार्तिकी एकादशीस सूत इष्ट देवतेपुढे जाळले जाणार होते. त्याच दिवशी सुताचे पवित्र दूतवस्त्र इष्ट देवतेच्या अंगावर शोभू लागले. आपल्या हातच्या सुताचे वस्त्र देवतेला नेसवलेलं पाहून त्या बाईंना परमानंद झाला. आपला शब्द खरा करण्यासाठी त्या बाईंनी रहाट विकत घेऊन सूत कातण्यास सुरुवातही केली होती. विशेषतः देवळामध्ये पुराण कीर्तन ऐकताना स्त्रिया वातीसाठी सूत काढीत असतात. ते जर टकरीवर काढलं तर देवाचे छोटेसे वस्त्र होईल, अगर धर्मार्थ वस्त्रदानही होईल. देशकालाप्रमाणे परमार्थात बदल करावा. वीरमातांशी मुलाखत. 1930 सालच्या चळवळीत सवाई मुक्टी येथील इतर काही तरुणांप्रमाणे 2 अल्पवयस्क तरुणांनी भाग घेतला. त्यांनी माफी मागून मोकळे व्हावे
असे त्यांना वारंवार सुचवण्यात येऊ लागले. अर्थात त्यांनी ते नाकारलं. मॅजिस्ट्रेटने त्यांना 10-10 फटक्यांची शिक्षा दिली आणि ती प्रांत साहेबांनी मंजूर केली. त्यांनी कच्च्या कैदेत 10-12 दिवस काढलेच होते. धुळ्याच्या जेलमध्ये त्यांना फटके मारण्यासाठी ऑफिस समोर आणले. त्या दोघांना लंगोट्या घालून उघडे करून आणलेले मी पाहिले, कारण मी त्यावेळी कैदीच होतो. फटके मारताना हालचाल करू नये म्हणून मान, हात आणि पाय जखडून टाकण्यासाठी तिकाटणे कसे असते ते मी प्रथमच पाहिले. फटके मारीत असलेले मी पाहू शकलो नाही, परंतु ते नरपशु त्या कोवळ्या बच्चांना संथपणाने 1-2 असे फटाफट फटके मारीत असल्याचे मी ऐकत होतो. माझ्या अंतःकरणातील कालवाकालवीची प्रौढी मी मिरवत नाही. त्या दोघांपैकी एकाला प्रथम बांधलं. मुद्दामच दुसऱ्याच्या देखत फटके मारण्यात आले. पहिल्याला मग सोडलं आणि दुसऱ्याला बांधण्यापूर्वी त्याला पुन्हा करणार नाही असं म्हणजे मारणार नाही असं सांगितलं. पण त्याही वीराने मन घट्ट करून स्वतः जखडू दिलं आणि 10 फटके खाल्ले. या खेळवळ लेकरात ही वीरश्री कुठून आली? अर्थात गांधीजींच्या पुण्याईनं. पुढे या पाशवी शिक्षेचा निषेध करण्याकरता तालुक्याचं ठिकाण शिंदखेडे येथे जी प्रचंड सभा भरली ती त्या पिढीच्या स्मरणातून जाणं शक्य नाही. सुमारे 20-25 हजार लोक सर्व तालुक्यातून गोळा झाले होते. माझी शिक्षा पुरी होऊन मी सवाई मुक्तीस परत गेलो तेव्हा गावची मंडळी सामोरी आली. त्यांच्या अग्रभागी ही 2 मुले पाहताच मी गाडीतून उडी टाकून त्यांच्याकडे धावलो आणि त्यांना अश्रूंनी न्हाऊ घातलं. या 2 मुलांची नावं चिरंजीव लोटन भिवसन पाटील आणि चिरंजीव रामचंद्र तुळशीराम पाटील. या दोघांच्या घरी जाऊन मी त्यांच्या मातांची भेट घेतली. त्यावेळी या वीरमातांनी जे उद्गार काढले ते ऐकून त्यांच्याबद्दलचा माझा आदर अनंत पटींनी वाढला. तुमच्या मुलांना ही अघोरी शिक्षा झाल्याबद्दल माझ्यावर तुम्ही रागावला असाल, मला माफ करा. नाही हो भाऊ, तुम्ही काय केलं? आमचा राग नाही, तुम्ही आमच्या कुळाचा लौकिक वाढवला. पण मुलांना ही कडक शिक्षा झाली तेव्हा तुम्हाला काय वाटलं? घरचे कारभारी म्हणू लागले की तू एकीकडे रडत बसतेस आणि एकीकडे मुलाला माफी करायला सांगत नाहीस, हे कसं काय? त्यांच्या अंगाची चामडी निघालेली पाहून तुम्हाला फार दुःख झालं असेल नाही? टचकन डोळ्यात आलेले अश्रू पुशीत ती माता म्हणाली, भाऊ, ती आठवण मोठी कठीण आहे. मला भडभडून आलं. मी पोराला या 5 बोटांनी कधी चिमटा सुद्धा घेतला नाही आणि या चांडाळांनी पोराचं रक्त काढलं असं म्हणून त्यांना मोठा उमाळा आला. तो अखेरपर्यंत मी स्तब्धच राहिलो. मग ही महात्मा गांधींची चळवळ चालू आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ते बिचारे लोकांच्या कल्याणाकरिता खटपट करून राहिलेत, पण आमच्या लोकांचे कुठे अजून डोळे उघडत आहेत? तो एक जण रोज भिक्षा मागायला येतो ना, त्याला मी म्हटलं, कशाला दारोदार भिक्षा मागत फिरतोस? सगळेजण तुरुंगात जात आहेत, तू का जात नाहीस? निर्भयता उत्पन्न होईपर्यंत हे असंच चालवायचं. याविषयीचं कथन आपण ऐकू. इंडिया लीग नावाच्या लंडनमध्ये स्थापन झालेल्या एका संस्थेने आपलं एक शिष्टमंडळ हिंदुस्थानची परिस्थिती पाहण्याकरता इकडे पाठवलं होतं. त्यांचे अभिप्राय त्यांनी ब्रिटिश पार्लमेंट पुढे निवेदन केले. त्यात म्हटले आहे, सरकारने जरी दुष्काळ असल्याचे जाहीर केलेले नाही तरी आम्हाला हिंदुस्थानात सर्वत्र दुष्काळच असल्याचं दिसून आलं. ज्या भागात दुष्काळ असल्याचे सरकार जाहीर करील त्या भागातील शेतकऱ्यांना शेतसाऱ्याची काही तहकुबी देण्याचा प्रसंग येतो. त्यामुळे सरकार सहसा दुष्काळ जाहीर करत नाही. 1931 साली पिकांची काय स्थिती होती हे मी खेड्यापाड्यात हिंडून स्वतः पाहिलं आहे. शेतकऱ्यांकडून प्रत्यक्ष माहिती घेण्याकरता कार्यकर्ते छापील तक्ते घेऊन खेड्यातून फिरू लागले.
मी स्वतः 2 तालुक्यातील खेड्यापाड्यात हिंडून तक्ते भरून आणले. शेतकऱ्यांची परिस्थिती हृदयद्रावक होती. सरकारने आणीवारी जास्त लावली होती. लोकांचे फसवून किंवा जबरदस्तीने अंगठे किंवा सह्या घेतल्या होत्या. पण रयतेच्या बावळटपणाचे आणि भित्रेपणाचे एक एक मामले पाहून, एक एक मासले पाहून चित्तास उद्वेग वाटू लागला. शेत साऱ्याची भरती करण्याकरता शेतकऱ्यांना कधी कधी घरची भांडी, पत्नीच्या अंगावरील किडूक-मिडूक, मुलाच्या गळ्यातील हासळी किंवा पायातील वाळे इत्यादी वस्तू विकाव्या किंवा गहाण ठेवाव्या लागत. एखाद्याला आपली म्हैस किंवा बैलही विकावा लागतो. परिस्थिती प्रत्यक्ष पाहून माझी छाती दडपून गेली. तसंच लोकांची दुस्थिती जाहीर करण्यास मला अधिक आत्मविश्वास वाटू लागला. शेतसारा भरणे, सावकार सोसायटीचे व्याज भरणे, पुढील बी बियाणांकरता आणि शेतीच्या मशागतीकरता तरतूद करणे इत्यादी कामे तर लांबच राहोत, परंतु चालू सालात कुटुंबाला लागणारे अन्नही मिळणार नाही इतकी पिकांची भयंकर नासाडी झाल्याची शेकडो उदाहरणे मी पाहिली. खरोखरीच पीक नसेल आणि खाण्यापिण्याची भ्रांत असेल तर लोकांनी तसं सरकारला कळवावं. त्यात काही गुन्हा नाही. कायद्याच्या कक्षेत राहून जितके हातपाय झाडता येतील तितके झाडावेत इत्यादी गोष्टी मी परोपरीने सांगत असे. पण व्यर्थ. जिकडे तिकडे लोकांचे म्हणणे एकच, आम्हाला विचारतो कोण? आमच्या घरातील भांडी कुंडी काढून आमची आणि आमच्या बायका पोरांची बेअब्रू करण्यास सरकार भीत नाही. मी एवढेच बोलत असे की बायका पोरांचे अन्न तोडून भेकडपणाने तुम्ही सरकारची धन केलीत तर तुमची अब्रू तुम्हीच घालवली असं मी म्हणणार. शेवटी व्हायचं तेच झालं. परिषदांच्या ठरावांना सरकारकडून उत्तर आलं की सरकारने केलेली आणेवारीच बरोबर आहे. शेतसारा वसूल झाला. सरकारला आपण मोठा पराक्रम केला असं वाटत असेल. वाटो बिचारे. लोकांचा भेकडपणा जाऊन त्यांच्यात सत्यरक्षणार्थ निर्भयता उत्पन्न होईपर्यंत हे असंच चालायचं. दसऱ्यास हेल्याची कत्तल याविषयी आपण ऐकू. खानदेशमध्ये दसऱ्याच्या दिवशी हेला किंवा रेडा मारण्याची चाल अद्याप पुष्कळ गावातून रूढ आहे. कित्येक गावी तर हेल्याला गावाभोवती फिरताना भाल्यांनी भोसकून भोसकून जर्जर करून मारित असत. कित्येक गावातून हेल्याऐवजी बकऱ्याला मारण्याची चाल आहे. कित्येक गावी तर प्राण्याची कत्तल अजिबात बंद केलेली असून ही कत्तल करण्याचा ज्या पाटलाला मान असतो तो वंशपरंपरागत मान राखण्यासाठीच केवळ त्यांच्या हातून कोहळा कापण्याचा रिवाज क्वचित ठिकाणी अंमलात येऊ लागला आहे. कोहळा हेच फळ कसे निवडलं गेलं याचा शोध मला अद्याप लागलेला नाही. सवाई मुक्तीसही मी असताना हेल्याची कत्तल बंद करण्यात आली असून हा कोहळा कापण्याचा प्रघात चालू ठेवला आहे. ज्या साली ही चाल प्रथमच बंद झाली त्या साली एक अकल्पित प्रसंग माझ्या नजरेखालून गेला. ज्या रजपूत पाटलांच्या घराण्यात हा मान होता ते स्वतः समजदार असल्यामुळे त्यांची समजूत घालण्यास श्रम कमी पडले. हेच काम फार कठीण ठरेल असे मला वाटत होते, परंतु त्यांनी सर्व सारासार विचार करून संमती दिली. खुद्द ज्यांचा मान त्यांचीच संमती मिळाल्यावर इतरांचा विरोध लंगडा पडला. परंतु एका अनपेक्षित दिशेकडूनच संकट उपस्थित झाले. हेला गावाभोवती फिरवण्याचे काम महाराचे असते. हेला मारण्याची पद्धत बंद होणार असे ऐकल्यापासून महारांनी नाराजी प्रकट करण्यास सुरुवात केली. वाड वडिलापासूनचा रिवाज बंद करणं चांगलं नाही हा त्यांचा पेटंट मुद्दा. गावची देवी शांत होणार नाही हा दुसरा मुद्दा. जरा बारकाईने तपास करता असं समजलं की हेल्याची कत्तल केली की त्याचं मुंडकं गावच्या वेशीत जमिनीत पुरून टाकायचं आणि धडाचा चट्टामट्टा महाराजांनी करायचा असा रिवाज असे. हेला बंद झाल्याबरोबर ही सर्व मेजवानी बंद होणार. हेल्याची कत्तल केली की त्याचं मुंडकं गावाच्या वेशीत जमिनीत पुरून टाकायचं आणि धडाचा चट्टामट्टा
महारांनी करावयाचा असा रिवाज असे. हेला बंद झाल्याबरोबर ही सर्व मेजवानी बंद होणार हा त्यांचा खरा पोटातला मुद्दा. ऐनवेळी महारांनी अडवून धरलं, कारण हेल्याऐवजी जो कोहळा गावाभोवती मिरवून आणायचा तो नेण्याचे काम महार साफ नाकारू लागले. त्यांनी स्पष्ट सांगितलं, आम्ही कोहळा नेणार नाही. तुम्ही वाडवडिलांचा रिवाज मोडला तरी आम्ही मोडणार नाही. काही वेळ गावच्या पुढाऱ्यांचीही मती गुंग झाली. त्यांनी महारांना खूप समजावलं, पण ते मुळीच मानेनात. त्यामुळे सामोपचाराची भाषा सोडून खरमरीत शब्दांचा प्रयोग पाटलांनी सुरू केला. तोही फसल्यानंतर त्यांनी शेवटी रामबाण अस्त्र सोडलं. त्यांनी आपापसात विचार ठरवून त्या महारांना अखेरचं म्हणून दरडावून विचारलं, बोला, तुम्ही हा कोहळा उचलून नेता की नाही? तुम्ही नेणार नसाल तर खूप लक्षात ठेवा, कोहळाही आम्हीच फिरवून आणू, गावकीचे कामही आम्हीच करू आणि गावातली मेलेली ढोरेही आम्हीच ओढून टाकू. आज तुम्ही कोहळा फिरवत नाही म्हणता, उद्या ढोर ओढणार नाही म्हणाल. मग काय गावातच ढोर सडू द्यायचं काय? आम्ही ओढू, त्यात काहीही कमीपणा नाही. बोला, कोहळा नेता की नाही? महार आपापसात विचार करू लागले. त्यांना खात्री होती की या गावचे लोक असे खंबीर आहेत की एकदा मनात आणलं ढोरं ओढण्याचं तर ते कसूर करणार नाहीत. मग त्यांचे गावकीचे सर्वच हक्क बुडतील. त्यांनी कोहळा फिरवून आणण्याचे मान्य केले आणि प्रकरण मिटले. छोटासाच प्रसंग, पण गावच्या लोकांची बाणेदार वृत्ती पाहून मला फार संतोष वाटला. आता हिशेबाचा एक नमुना पाहू. हा लिहिलेला आहे सारंगखेडे या ठिकाणी गुरुवारी रात्री 12 वाजता, म्हणजे 27 डिसेंबर 1928 साली. सवाई मुक्टी येथील समर्थ उद्योग मंदिर या संस्थेमार्फत सारंगखेडच्या यात्रेत उद्योग मंदिराचे कार्य बहुजन समाजाच्या नजरेखाली घालण्यासाठी, खादी प्रचारासाठी आणि त्याबरोबरच जनतेस धर्मोपदेश करण्यासाठी सवाई मुक्टी येथील 8 तरुण खादी प्रेमी भजनी मंडळींना घेऊन मी रविवारी रात्री मुक्टीहून निघालो आणि सोमवारी सकाळी सारंगखेड्यास पोचलो आणि तेथील उद्दिष्ट कार्य आटोपून गुरुवारी रात्री परत निघालो. या कामी झालेला प्रवास खर्च आणि अन्न खर्च खाली नमूद करण्यात येत आहे. प्रवास खर्च म्हणजे मुक्टी ते सारंगखेडे हे 16 कोस अंतर. तर असा अगदी पैचा खर्च या ठिकाणी त्यांनी नमूद केलेला आहे. त्यातले मुख्य भाग म्हणजे गाडी भाडे, नंतर एकूण आणखीन काही गोष्टी केलेल्या असतील. म्हणजे 2 बैलगाड्या जाता येताच्या भाड्याने ठरवणं कमी खर्चाचं वाटलं, त्यामुळे 2 नाक्यांवर मध्ये पैसे भरावे लागले वगैरे. तसा एकूण प्रवास खर्च, नंतर एकूण अन्न खर्च आणि असं सगळं मिळून या खर्चाचा हिशेब इथे त्यांनी नमूद केलेला आहे. आणि त्याच्या खाली टीप लिहिलेली आहे, समर्थ उद्योग मंदिरामार्फत जे कार्य सारंगखेड्याच्या यात्रेत करण्यात आले तेथे जी लोकसेवा घडली आणि अनुभव आला त्याची माहिती प्रबोधद्वारा, म्हणजे प्रबोध हे जे पत्रक होतं त्याच्याद्वारा डिसेंबर महिन्याचा रीतसर अहवाल येईल, त्यात जाहीर होईलच. आणि या ठिकाणी शंकर विनायक ठकार यांची सही. आता मला चालेल तुमची खिचडी हा भाग आपण ऐकूयात. हा लेख महात्मा या अंकामध्ये ऑक्टोबर 1948च्या अंकामध्ये हा लेख आलेला आहे. नानासाहेब, तुम्ही आम्हा गरिबांच्या घराण्यांची दाद लावण्याकरता खटपट करता, पण आमच्या गावच्या दुःखाची दाद लावा ना.
सार्वजनिक कामानिमित्त मी एका मित्राशी बोलत असल्याचे ऐकून थोड्या दूर अंतरावर बसलेला एक भिल्ल धिटाईनं मला असं म्हणाला. पश्चिम खानदेश जिल्ह्यातील लोकसमाजाचे निरीक्षण करून 4-2 वर्षे होतात न होतात तोच 1925 साली मी असं प्रसिद्ध केलं होतं की या जिल्ह्यात भिल्ल समाजाची सेवा करण्यासाठी एखादी संस्था स्थापण्याची अत्यंत आवश्यकता आहे. भिल्ल सेवा मंडळ ही संस्था स्थापन करण्याचे भाग्य 1938 साली मला लाभलं. पण वर उल्लेख केलेला प्रसंग त्यापूर्वीचा म्हणजे 1937 सालचा आहे. दूर बसलेल्या त्या भिल्लाचे शब्द ऐकून मला सानंद आश्चर्य वाटलं. कारण भिल्ल हा सामान्यतः निबोलका आणि भीरू प्रवृत्तीचा असल्याचं मी ओळखलं होतं. जो आपले दुःख निमूटपणे गिळतो त्याचे दुःख समजणे कठीण, मग दूर करण्याचा प्रश्नच नको. अर्थातच या प्रस्तुतच्या भिल्लाच्या तोंडचे धिटाईचे शब्द ऐकून मला आश्चर्य वाटणे साहजिकच होते. सेवा करण्याची एक संधी मला लाभणार या विचाराने मला आनंदही झाला. त्या गृहस्थास मी जवळ बोलावून त्याचे नाव, गाव आणि दुःख समजावून घेतले. मनमोकळेपणाने त्याने सर्व सांगितले. त्यांनी सांगितलेल्या वृत्तांताचा सारांश असा. एका सावकाराने एका खेडेगावच्या कुळावर वसुलीच्या बाबतीत फार जुलूम चालवला. कुळाकडून अपेक्षेप्रमाणे वसुली होत नाहीसं पाहून त्याला 14वर रत्न दाखवण्याच्या इराद्याने त्या वृद्ध कुळाला आणि त्याच्या मुलाला दिवसाढवळ्या 2 खांबांना बांधून त्यांना चोप देण्यास त्या सावकाराच्या नोकराने सुरुवात केली. काही वेळाने त्या मारामुळे वृद्ध बाप बेशुद्ध पडल्याचे पाहिल्यावर तो नोकर जरा घाबरला आणि मग त्याने त्या दोघांना मोकळं केलं. त्या माराचा परिणाम म्हणूनच वृद्ध भिल्ल पुढे 4-6 दिवसांनी गतप्राण झाला. हा सर्व प्रकार ऐकून माझा पारा साहजिकच चढला आणि मी त्या गृहस्थाबरोबर ताबडतोब त्या गावी जाण्यास निघण्याची तयारी दाखवली. माझी उत्कटता आणि तयारी पाहून त्याला आश्चर्यच वाटलं. कारण हे बोलणं चाललं होतं त्या गावापासून वरील प्रसंग घडलेला गाव कित्येक मैल लांब होता आणि वाहन तर मुळीच नव्हतं. आणि तरीसुद्धा मी पायी जाण्याची तयारी दाखवली. इतका तापट सेवक पाहण्याचा त्याच्या आयुष्यातला तो कदाचित पहिलाच प्रसंग असेल. दिवे लागल्यानंतर आम्ही त्या गावी पोचलो. गावी गेल्यावर प्रथम काय करायचं ते मी त्याला वाटचाल करीत असताना सांगून ठेवलं होतं. तथापि त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मी इतका लांब पायीच चालत आल्यामुळं त्यानं ठरलेल्या कामास न लागता खाण्यापिण्याची गोष्ट काढली. मी सांगितलं, आधी आपण ठरल्याप्रमाणे काम करू, नाहीतर लोकांची निजाणीज होईल आणि मी योजल्याप्रमाणे लोकांचे जाब ताबडतोब घेता येणार नाहीत. मला भीती होती की मी रात्र तशीच घालवली तर मी आल्याची कुणकुण लागून सावकाराचे पक्षपाती लोक साक्षीदारांना फितवतील आणि मला यथातथ्य साक्ष देण्यास साक्षीदार कचरतील. मी खाण्यापिण्याचे साफ नाकारताच मला घेऊन येणारा गृहस्थ लोकांना गोळा करण्याच्या उद्देशास लागला. 4-6 गावकरी सहज जिज्ञासेने मी बसलेल्या झोपडीवरून घेरट्या घालत होते. पण बराच वेळ खटपट केल्यानंतरही तो गृहस्थ लोकांवर चिडून आणि त्यांना शिव्या देत माझ्याकडे ओशाळगत होऊन आला आणि काकुलतेने सांगू लागला, झालेला सर्व प्रकार मी तुम्हास खराखुरा सांगितला, पण तसा जबाब देण्यास कोणीही तयार नाहीत. तुम्हाला मी व्यर्थ त्रास दिला. मीही हतबुद्ध झालो. आसपास घिरट्या घालणाऱ्या भिल्लांना जवळ बोलवलं. मोठ्या मुश्किलीनेच ते दूर आणि विस्कळीत असे माझ्या भोवती येऊन बसले. मी त्यांना समजावून सांगण्याचा शिकस्तीचा प्रयत्न केल्यानंतर 1-2 धीर धरून सांगितलं, तुम्हाला या गृहस्थाने सांगितलेली सर्व माहिती खरी आहे, पण गावातील कोणीही मनुष्य तुम्हाला अंगठा देणार नाही. कारण त्यांना भीती वाटते. ते म्हणतात, झालं एवढं पुरं झालं, आणखी त्रास नको. मी त्यांना माझी भूमिका जीव तोडून सांगितली, पण एकाचीही भीती मी दूर करू शकलो नाही. अशा अवस्थेत मध्यरात्र होण्याची वेळ आली.
मी अद्यापही खाल्लं पिल्लंही नव्हतं ही गोष्ट त्यांच्या मनाला लागली असं दिसलं. ते मला खाण्यापिण्याचा आग्रह करू लागले. कित्येकांनी त्यांच्या पद्धतीप्रमाणे शिधा आणून माझ्या पुढे ठेवला. चूल पेटवून तयार असल्याचं मला सांगून मी उठावे आणि शिधा घेऊन स्वयंपाक बनवावा असं मला परोपरीने सांगू लागले. पण ज्या कामासाठी आलो त्या कामाला तोंडही लागत नसल्यामुळे खाण्यापिण्याकडे माझं लक्षच जाईना. अत्यंत उदासीनपणे मी म्हणालो, मी स्वयंपाक नाही करणार, मला जेवायचं नाही. आमच्या हातचं तुम्हाला चालणार नाही, नाहीतर आम्ही आमच्या खिचडी बरोबर तुमचीही शिजवली असती, असं एक जण उद्गारला. जिव्हारी घाव लागावा त्याप्रमाणे मी उसळून म्हणालो, मला चालेल तुमची खिचडी. लोकांनी आनंद प्रकट केला. त्यांना आश्चर्य वाटलं. त्यांच्या मडक्यातली खिचडी खाण्यास मी त्यांच्याबरोबर जेवायला बसलो हे पाहायला गावचे आणखीन कितीतरी लोक 2-4 मिनिटात तिथं गोळा झाले. जादूच्या कांडीप्रमाणे लोकांच्या वृत्तीत फरक पडला. त्यांची खात्री होऊन चुकली की हा काही राक्षस नव्हे, आपल्या माणसांसारखाच हा माणूस आहे. जेवण संपताच लोकांनी पटापट मनमोकळेपणे जबाब दिले, अंगठे दिले आणि मी अत्यंत आनंदित होऊन लगेच रातोरात त्यांच्याबरोबर त्यांनी मुद्दाम तयार केलेल्या बैलगाडीत बसून त्यांचं प्रकरण धसास लावण्यासाठी सूर्योदयाच्या वेळी तालुक्याच्या ठिकाणी हजर झालो. या पुढचे भाग आपण पुढच्या भागात ऐकूयात.